गेल्या 5-6 वर्षापासून आपण मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून अख्खे राज्यभर काम करतो आहे। त्याच्यामध्ये स्पेसिफिक MPC UPCच्या जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्याला येतात त्यांना मदत करणे, अगदी कारण काय असतं ते एक ठराविक काळानंतर घरची त्यांना मदत करत नाही, मग त्यांना मदत करणे, पूरग्रस्तांना मदत करणे, हे आपले एक 4-5 वर्षापूर्वी काम चालू होतं। त्यानंतर कालांतराने मागच्या विधानसभेनंतरनं मला थोडंसं, मी सोलापूरच्या इथला असल्याकारणाने थोडंसं मला इंटरेस्ट होता, म्हणून मागच्या विधानसभेला आपण इकडं येऊन काही राजकीय भूमिका आपण घेतल्या, काही उमेदवारांना आपण मदत केली, सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून। आणि मार्ग फाउंडेशनचं आपण स्पेसिफिक ठरवलं की आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा प्रॉपर उपयोग करावा, कारण ही आपली होम पिच आहे आणि आपली स्वतःची संघटना आहे, सामाजिक संघटना आहे, तर आपण याचं का नाही सोलापूरमध्ये आपण वापर करावा। म्हणून सोलापूरमध्ये मार्ग फाउंडेशनची स्पेसिफिक अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि शहरी भागात आपण बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला स्वावलंबीकरणासाठी महिलांच्या रोजगारांचे प्रश्न असतील, युवकांना मदत करणे, क्रीडांमध्ये मदत करणे, आंदोलन करणे, अगदी कचऱ्यांचे प्रश्न असतील, छोट्या छोट्या समस्यावर आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन देऊन कामं करून घेणे, त्या एरियातले जे काही अडचण असेल आपण ते केलं। हे करत असताना आपले करोडो रुपये हे मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। अगदी कुस्त्यांपासून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस कधी खाली हाताने गेला नाही, मी इन द सेन्स माझी पूर्ण टीम, कारण मार्ग फाउंडेशनमध्ये सगळ्या माझ्या जवळजवळ 1000 सहकारी आहेत, जे महिला आणि पुरुष असतील त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे की कोणी इथनं माझ्या ऑफिसमधनं आजपर्यंत मोकळ्या हाताने किंवा माझ्या घरातनं कधी परत गेलं नाही। हे सगळ्या गोष्टी करत असताना इथल्या ज्या समस्या आहेत ते खूप व्यापक स्वरूपात आहेत। आता हे कागदातलं वाचून सांगायला गेलो तर तुम्हाला वेळ नाही तेवढा आणि मलाही एवढं होणार नाही। अगदी एक फक्त ग्रामीण भागातले एक भागातले एरियात आपण 4 ब्लॉक केलेले आहेत, होडगी, भंडारकवटे, तिरेचा पट्टा, मंद्रूप, असे ग्रामीणमधल्या माझ्या मतदारसंघातले जे 4 पट्टे आहेत ते एक पट्ट्यामध्ये 25-25, 30-30 प्रश्न आहेत की जे कागदाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल। शहरी भागात तर तुम्ही बघायला गेले फक्त माझ्या मतदारसंघात हद्दवाढच्या पट्ट्यामध्ये असे शेकडो प्रश्न आहेत की ज्याच्यावर खरं काम केलं पाहिजे होतं, ज्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं, ते झालं नाही आहे। ही फक्त एका दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघाची नाही आहे, अक्कलकोटची पण हीच परिस्थिती आहे, उत्तर सोलापूरची पण हीच परिस्थिती आहे। स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातले हे 3 तालुके असे ओवाळून टाकलेत का, हा कधी कधी प्रश्न पडतो। म्हणजे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि हे ग्रामीण भागातले दक्षिण अक्कलकोट तालुक्यात हे 3 तालुके ओवाळून टाकलेत का आणि शहरी भागात कोणी वाली नाही का, हा कधी कधी प्रश्न पडतो। तुम्ही म्हणता साहेब हे सगळे पॉलिटिकल स्टेटमेंट आहेत, नाही आहे, फिजिकली तुम्हालाही माहिती आहे की काय परिस्थिती आहे। सोलापूर जिल्ह्यातले वरचे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले हे खालचे 3 तालुके याची एकंदरीत परिस्थिती बघता आपण इनडायरेक्टली महाराष्ट्रातनं आणि जिल्ह्यातनं कट आहोत का, म्हणजे नाहीच आहे का आपण, असा कधी कधी प्रश्न पडतो। असा प्रश्न पडल्यानंतरनं माझ्यासारखा एका सुशिक्षित युवकाला, 34 वर्षाच्या युवकाला आवाज जातो सगळ्यांना, असं वाटलं की आपण पदरचे पैसे किती खर्च करत बसलो तर कुबेराचा खजानासुद्धा पुरायचं नाही, एक लिमिटेशन्स असतात। मग हे काम करत असताना मला शासकीय योजनेच्या बऱ्यापैकी ज्ञात आहे, कारण मी खूप शासकीय अधिकाऱ्यांमध्ये बसणं उठणं आहे। तर मला असं वाटलं की आपला जो शासनाचा बराचसा फंड आहे, अगदी वैद्यकीय, आता काल माझ्या एका कार्यकर्त्याच्या भावाचं ॲक्सिडेंट झालं, इथं एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं, त्या कार्यकर्त्याच्या भावाला 6 लाख रुपये खर्च सांगितलं गेलं। त्यांना हे माहीत पण नाही आहे, बऱ्याचशा फंड्स असतात, बऱ्याचशा निधी असतात, मुख्यमंत्री सहायता निधी असतो किंवा बरेचसे ट्रस्ट असतात, बंद करा ना, त्याच्या माध्यमातून असे मेडिकल्सचे असे काही इक्विपमेंट्स किंवा मेडिकल्सच्या फॅसिलिटीज किंवा असं शासनाकडे केलं जातं। असे बरेचसे प्रश्न आहेत, जे निधी आहेत शासनाचे ते फक्त मंत्रालयापासून पुण्यापर्यंत येतात आणि भीमा नदीपर्यंत, म्हणजे उजनी डॅमपर्यंत येतात आणि येता येता मोहोळच्या पलीकडे ते संपतात आणि ते सोलापूरच्या ह्या 3-4 तालुक्यात येतच नाहीत। याचं रिझन सांगतो, सोलापुरांनी इक्वल आता सांगायचं म्हणलं तर एक बारामतीच्या लेवलवर सोलापुरांनी सगळे पदं भुसवली, जे पदं बारामतीने भुसवली ते सगळे पदं सोलापूरने भुसवली, ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे। पण ज्या अर्थी बारामती गावापासून तालुका झाला, तालुका होऊन जिल्हा लेवलला गेला, त्या अर्थी सोलापूर गेले 25 वर्ष हाय तिथंच आहे। बारामतीमध्ये माझे मामा काम करत असताना मी एकदम लहान होतो, अगदी 14-15 वर्षाची, त्यावेळेसची बारामती, आज मी 34 वर्षाचं आहे, आज मी ती बारामती बघतोय। अगदी ॲडिशनल SP ऑफिस, प्रांत ॲडिशनल कलेक्टर ऑफिस, अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आहेत। आणि बारामती आणि सोलापूरने सगळी सेम पदं भुसवली, मी नाव कोणाची घेणार नाही। तर का सोलापूरची दुरवस्था, हा एक प्रश्न पडतो।
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आहे. 1-1.5 वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं. सेम सोलापूरसारखं मॉडिफाय केलं गेलं. असं काय कोल्हापूर विमानतळ नवीन उभा केला, नवीन रनवे उभा केला, नवीन इमारत उभा केली, असं काही नाही झालं. फक्त त्याला रिमॉडिफाय केलं. कोल्हापूरचं विमानतळ आणि सोलापूरचं विमानतळ. आज सोलापूरच्या मला वाटतं अर्धा दिवसापूर्वी सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं. यू कॅन इमॅजिन, एक तुम्ही फक्त विचार करा, कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री येतो आणि कोल्हापूरच्या विमानाची उद्घाटना करतो. त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, सगळे खासदार असतात, सगळे आमदार असतात, आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात. आपल्याला बघा वाळून टाकल्यासारखे आपले उद्घाटन केले, जरा भीक दिल्यासारखी. आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं? भीक दिल्यासारखी उद्घाटन केली. मी बसतो तिकडं, मी उद्घाटन केलं, पालकमंत्री कुठेतरी कॅमेऱ्यात आहे, खासदार तर जागेवर अवेलेबल नाही आहे. कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनाच्या वेळेस काय असतं की संविधानिक पद ज्याच्याकडे आहे त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं. माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं. काय म्हणजे माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं. BJPचे 3 ते 4 लोक तिथं, आमदार आदल्या दिवशी 2 लोक जातात, तालुका अध्यक्ष जातात आणि दुसऱ्या दिवशी BJPचा एक आमदार स्वतः अवेलेबल नसतो. म्हणजे राज्याचा देशाचा म्हणजे देशाचा मंत्री हा पुण्यामध्ये बसून उद्घाटन केलं जातं, पण सोलापूरला यायला त्यांना थांबलो असतो आम्ही 8 दिवस. आम्ही वेट केली ना, 5-6 वर्ष वेट केलं आम्ही, अजून 1 आठवडा थांबलो असतो. येऊन सगळ्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला भीक दिल्याच्या लेवलनी शासकीय योजना मिळतात आणि भीक दिल्याच्या लेवलनी आपल्या गोष्टी आपल्या होतात. ह्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्यासारखा एक युवक किंवा सामाजिक कार्यामध्ये असणारी पोरं सोलापूर जिल्ह्यातली हे जर पुढं आले नाहीत तर ह्या लोकांकडनं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास खुटला, हे मी सरळ सगळ्यांवर आरोप करतोय. आपण असंच छापावं अशी माझी इच्छा आहे की राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. ग्रामीण भागातल्या लोकांचा तर काय प्रश्नच येत नाही, कारण माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी आजही शेतकरी खूप गरीब लेवलला आहेत. तर त्यांना आमदारांच्या घरापर्यंत जाणं, खासदारांच्या घरापर्यंत जाणं आणि मुंबईपर्यंत पोचणं हे त्यांना शक्यच होत नाही आहे. जेणेकरून आणि त्यांना ते पोचवलं दिलं पण जात नाही आहे. अगदी मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गावागावात आता शाखा ओपन केलं जातो आहे. तर तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांकडनं आमच्या मार्ग फाउंडेशनच्या लोकांना सांगितलं जातं, अरे तुम्ही कशाला त्यांच्याकडे जाताय, तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टी करताय. पारंपरिक तेच सरपंच, पारंपरिक तेच जिल्हा परिषद सदस्य, पारंपरिक तेच पंचायत समिती सदस्य, पारंपरिक 25-25-30 वर्ष त्याच घरात सत्ता. मग नाही, घेण्यापासून आम्हाला काय अडचण नाही आहे. त्यांच्या घरात त्यांच्या पोरांची, त्यांच्या पुतण्यांची, त्यांच्या आजूबाजूच्या पाहुणेरावांची जर खरेच कार्य असेल तर त्यांनी ते घ्यावं. पण फक्त जातीच्या जोरावर, फक्त पैसाच्या जोरावर आणि मागची राजकारणाची हिस्ट्री करून सोलापूरच्या राजकारणातली 30-30 पदं, 30-30 घरातली भुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती खुंटलेली आहे, हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा, येणारी महानगरपालिका, येणाऱ्या पंचायत समिती, येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्ग फाउंडेशनकडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या सीटा आमच्याकडनं दडवल्या जातील. आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्ग फाउंडेशन संस्था आणि मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातले लोक, त्यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो. तुम्ही एक 2-3 दिवसापूर्वी 1 तारखेला आय थिंक सो टेंबू सिंचन योजनेचं खानापूर विटा मतदारसंघामध्ये मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं. 2ऱ्या का 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं, 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं. खानापूर विटा मतदारसंघ साहेब, तुम्ही जर एखादा बघायला गेले ना, आवर्जून कधी तर जासाल. भौगोलिक परिस्थितीनुसार तिथं पाणी आणणं शक्य नाही आहे, की डॅमची क्षमता आणि ही जमिनीची क्षमता आहे. पाणी आणणं शक्य नाही आहे. किती मोठ्या पाईपने तिथं पाणी आणून तिथं अगदी खडकाळ रानावर शेती फुलली गेली. आमदार 2च टर्म आहेत, बिचारे आता स्वर्गवासी झाले, काय 2च टर्म आमदार होते. आपल्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे. 2 टर्म आमदार राहिलेल्या माणसांनी हाय त्या देगाव कालव्याचे आणि सिंचनीचे काम केले गेले नाही, तर तुम्हीच त्या गोष्टीचा जजमेंट लावावा, काम झाले नाहीत का, आहेत का नाहीत ते. सर काय होतं माहिती आहे का, परत काय होईल, एखाद्या आता आपण इथल्या ज्या आता समजा महाविकास आघाडीचा एखादा कारखानदार उमेदवार म्हणून आला, माझं भूमिका स्पष्ट आहे, मी कुठल्याही कारखानदारला मदत करणार नाही, कुठल्याही बँकेवाल्यांना मदत करणार नाही. ह्यांच्यामुळे सोलापूरची अधोगती झालेली आहे, त्यामुळे मी लढणार. येस सर. आता इच्छुक सगळे अर्धे तेच आहेत. एक आमचे आता बिचारा स्वतःचं घर जाळून त्याला प्रवेश करून घेतला, त्याचा आता बोलायला नको, काय खरंच काम आहे त्याचं.
आता माझी पोरं किंवा मी स्वतः फिरतो ना, त्यावेळेस मतदारसंघामध्ये त्यांनी खरंच काम केलेलं आहे, करोडो रुपये त्यांनी खर्च केलेला आहे, त्याला प्रवेश करून घेतला, तात्पुरता यूज करायचं आणि टाकून द्यायचं. आणि शेवटला काय, सोलापूर जिल्ह्याचा इतिहास तुम्ही सांगा. एक देवकते साहेब सोडले, देवकते साहेब एक सोडले, तर भागांमध्ये जास्तीत जास्त आमदार हे कारखानदार, बँकवाले, संस्थेवालेच झाले. म्हणून ही अधोगती आहे ना. ज्याच्याकडे काही नाही त्याला निवडून द्या हो, त्याच्याकडनं तुम्हाला मागायला सोपं जातं, कान पकडून तुम्हाला काम करून घेता येतं. काय 15 दिवस इलेक्शन असताना तुम्ही आता ते बाकीच्या गोष्टी बोलायला नको, अजून वेगळं हे होईल. मंत्री आहेत मतदारसंघातल्या बऱ्याचशा कामासाठी, मी सगळ्या मंत्र्यांना भेटत असतो. अगदी त्यांच्या इथं फोटोज लावलेला आहे. नाही 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 अजिबात नाही. शेतकऱ्यांना ओके आपण बाबा याच्या पलीकडे जाऊन जसं की माल एक्सपोर्ट करावा, जास्तीत जास्त त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. साहेब तुमच्या लक्षात येते का, गेली 25 वर्षे कृषी उत्पन्न बाजार समिती, काल हातूरच्या सभेमध्ये संभाव्य उमेदवारांनी भाषणात सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हमीभाव देऊ, शेतकऱ्यांना हे करू. अरे बाबा 25 वर्ष तुमच्याच हातात होती ना बाजार समिती, मग का हमीभाव दिला नाही? का मंद्रुपला तुम्ही सेपरेट कुठची बाजार समिती हे करायचं की नाही? नाही पण तुम्ही आता तुम्हाला पक्षाचं तिकीट मिळणार आहे म्हणून तुम्ही काल हातूरच्या सभेत सांगितलं शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. हे सगळे बोलायचे असतात साहेब, करायची इच्छाशक्ती खूप वेगळी लागते. ते साहेब आता ते आजपासून सुरुवात होईल. शंभर टक्के मी ते सांगितलं ना. आता शेतकऱ्यांसाठी आपण तेच म्हणतोय की आपण जे 4 ब्लॉक केलेले आहेत, तिर्रेचा पट्टा, मंद्रुपचा पट्टा, भंडारकोटेचा पट्टा, होडीचा पट्टा, इथं वेगवेगळी बाजार समिती उभं करायची. ते खाजगी लेवलच्या तत्वावर असतील, त्यांचं प्रोडक्शन तिथंच केलं जाईल, त्यांना ॲडव्हान्स पद्धतीनं तिथं शेती कशी करायची ही शिकवलं जाईल. काय होतं, काही स्पेसिफिक माल जो एक्सपोर्ट होतो, एक्सपोर्ट होताना त्याच्या पद्धतीने त्याची पेरणी कशी करायला पाहिजे, त्याची लागण कशी करायला पाहिजे, त्याचं प्रोडक्शन कसं असायला पाहिजे, आणि त्यानंतर तो माल हे होतो, एक्सपोर्ट होतो. तर त्या टाईपची शेती कशी केली पाहिजे याचं आपण ट्रेनिंग सेंटर पण उभा करून शेतकऱ्यांना ते सांगतो, जेणेकरून त्याला चांगला शेती जोडधंदा कसा उभा केला हे पण आपण त्यांना करून देणार आहे. 100% येत्या 11 तारखेपर्यंत आपण चिन्ह तुम्हाला 100 विधानसभा लढणार हे फिक्स चिन्ह तुम्हाला 10-11 तारखेच्या आसपास सांगेल. कळेल. राजकीय सॉरी बोला सर. 100% मी प्रयत्नशील आहे. 100% मी प्रयत्नशील आहे. मी पुणे शहरचा अध्यक्ष होतो 2010 ते 14 राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा. आणि आत्ताच मला एक त्यांच्याकडनं पत्र मिळालं, ते आत्ता सांगणार नाही मी, तर त्यांची मे बी उद्या मला ते नियुक्तीपत्र मिळेल. लेट्स सी. पण माझं आणि पवार फॅमिलीचं पुण्यात असल्या कारणाने बरेचसे संबंध आहेत आणि मी पक्षात बऱ्यापैकी काम केलेलं आहे. 100% तुम्हाला 10-11 तारखेपर्यंत चिन्ह कळेल. आम्ही कोट्या रुपयाचा निधी दक्षिणच्या शहरी भागात, ग्रामीण भागात खर्च केलाय की कामं झाली असा आरोप करणाऱ्यांनी पहिला ते जाऊन बघावं. साहेब मी म्हणतच नाही काम झाली नाही आहेत, लक्षात घ्या. मी असं म्हणतच नाही काम झाली आहे नाहीत. सोलापूर महानगरपालिकेचा तुम्ही स्वतः तुम्हाला अनुभव असेलच, माहिती असेलच, पण तुम्ही एकदा सोलापूर महानगरपालिकेमधून रिकव्हरी होणारा टॅक्स विचारा आणि तो कसा खर्च केला जातो ते विचारा. आम्ही माझ्या पोरांनी मागं कचऱ्याच्या संदर्भात आंदोलन केली गेली. साहेब 250 गाड्याचा कॉन्ट्रॅक्टर उचलतात कचऱ्याच्या 50 गाड्या, का नाही विचारत प्रश्न आपण? कुठं गेला पैसा? माझा इथं फ्लॅट आहे, मी सांगतो ना, इथं माझा फ्लॅट आहे, 60,000 रुपये वर्षाला टॅक्स भरतोय सर. ऐका ना, माझ्या प्रश्नाचे उत्तर घ्या. 60,000 तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. 60,000 रुपये टॅक्स भरतोय एका फ्लॅटचा. माझ्या 2200 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटचा मी 60,000 टॅक्स भरतो. तर एवढा पैसा उचलला जातोय. कामं झालं. आता तुम्ही इथं अगदी इथनं जर तुम्हाला वेळ मिळाला तर पाठीमागं जावा. ड्रेनेजची कामं झालीत, रस्त्याची कामं झाली नाहीत. ड्रेनेजची कामं झालीत, रस्त्याची कामं झाली नाही. जिथं रस्त्याची कामं झाली तिथं ड्रेनेजची कामं झाली नाही आहेत. कामं झाली अशा व्यक्तीच नाही आहे, कामं झालेली आहेत, पण ज्या व्यापक पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे. महानगरपालिकेचे जर प्रॉपर आपण नियोजन केलं असतं साहेब, प्रॉपर त्याचं येणारं फंड नियोजन केलं असतं, त्याच्या परिवहन मंडळाचं नियोजन केलं असतं. साहेब तुम्ही अगदी 8-10 वर्षापूर्वी सोलापूर बघा, त्यावेळेस माझा इकडचा प्राणी संग्रहालय एकदम चांगल्या पद्धतीने चालू होत्या, चांगल्या पद्धतीने बसेस सेवा चालू होत्या, चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी हळूहळू चालू होत्या. काय झालं ह्या 10-15 वर्षात सोलापूरला? काय झालं? म्हणजे नियोजन नाही आहे, राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. तेच सांगतोय, जोपर्यंत आता मी सुरुवात करतानाच तुम्हाला हे सांगितली, सोलापूरच्या डोक्यात एकदा हे 3-4 तालुके असं वाटतंय, म्हणजे एक पिक्चर बघितलं होतं रॉयल सीमा, मी त्या टाईपचं आहे की मी ह्या जातीचा आहे, मी ह्या धर्माचा आहे. सोलापूरची दंगल झाली होती कधी?
कधी झाली होती? का आमच्या जखमीवर परत परत मीठ चोळलं जातं? का त्या गोष्टी आम्हाला आठवण करून दिल्या जातात? म्हणजे ह्यांना फक्त इलेक्शन आले की जात लागती. जो मला जातीच्या, मी परत रिपीट करतो, जो मला जातीच्या आधारावर मागच्या पंचवार्षिकला प्रकाश आंबेडकर साहेबांनी मुलाखतीला बोलवलं मला, आणि आमच्या बंजारा समाजाचे बरेच लोक बसले होते आणि मला विचारलं गेलं की तुम्ही बंजारा समाजाचे आहे म्हणून तुम्हाला तिकीट द्यायचं का? सगळ्यांसमोर मी साहेबांना सांगितलं, साहेब बंजारा समाजाचं असेल म्हणून तिकीट देणार असेल तर मला तिकीट नको. काय जातीच्या पलीकडे जाऊन कोणीतरी विचार केला पाहिजे ना. आज देश स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले, आपण बेसिक्स नीड्ससाठीच आणि ह्याच्यासाठीच भांडतोय, तर ते जातीच्या पलीकडे जाऊन जो समीकरण असेल त्याच पक्षाची माझी विचारसरणी असेल. हां सर, त्याच्यासाठी कसं असतं, आम्ही तिसरी आघाडी 2019ला पण केली होती, सगळ्यांना माहिती आहे. तिसरी आघाडी पण केली होती, त्यात फक्त आम्ही दोघंच राहिलो, बाकी सगळे आता ते बोलायला नको. मी माझा शब्द पाळला पुन्हा त्यावेळेस, पण सगळ्या पत्रकार बंधूंना माहीत आहे. तिसरी आघाडी स्थापन केली, ह्याच्या बाजू असलेल्या एका कार्यालयामध्ये खूप मोठा कार्यक्रम घेतला गेला. सगळ्या स्टेजवर 200-400 लोक होती, सगळ्यांनी मोठी मोठी भाषणं केली, पण शेवटला आम्ही दोघंच राहिलो, सगळी गेली. पण मी शब्द जागणारा माणूस आहे, मी शब्दात कधी फिरत नाही. कारण की आपण ज्या 3 विधानसभा निवडले त्या 3 ठिकाणी फक्त भाजपचे आमदार सध्या विद्यमान आहेत. आपण मध्यचा उल्लेख केला नाही. मध्याचा उल्लेख केला नाही. मग शहर म्हणजे मध्य झालं ना, शहरचा उल्लेख केला. शहर दक्षिण आणि अक्कलकोट नाही शहर नाही, ऐका ना, शहर म्हणजेच मध्य आलं. त्याच्या असं काही नाही आहे की आपण स्पेसिफिक पक्षाच्या विरोधात आहे, आपण विचाराच्या विरोधात आहे. इथं हे बघा, 2014 नंतरनं पूर्ण भारतामध्ये 250 एअरपोर्टची घोषणा झाली, 70पेक्षा जास्त एअरपोर्ट डेव्हलप झाले, त्याच्यापेक्षा जास्त नॅशनल हायवे डेव्हलप झाले, कितीतरी रेल्वे नवीन येऊन गेल्या. तर त्या गोष्टी स्मार्ट सिटीमध्ये, पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा आपल्या नंतरच्या सिटीमध्ये हाय लेवलला MMRDA PMRDA स्थापन करून मोठ्या लेवलला काम झाले, तर ते सोलापुरात होत नाही आहे. म्हणजे स्पेसिफिक BJPच्या विरोधात मी आहे असं नाही आहे, इथल्या स्थानिक नेत्यांची विचारशक्ती नाही साहेब, मी तेच सांगतोय. सोलापुरांनी राज्यामध्ये, सोलापुरांनी जे बारामतीने पदं भूसवली ते सोलापूरनी भूसवलेली आहेत. ज्या अर्थी बारामतीचा विकास झाला, मी एका तालुक्याची आणि जिल्ह्याची कमतरता करतो, तुम्हाला मी वाईट वाटेल. 50 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिका आजच्या सोलापूर महानगरपालिकेचं सेम बजेट आहे. तुम्ही विचार करा की आज परिस्थिती सोलापूर महानगरपालिका आहे. बस बंदी पडली साहेब, त्याच्यावर आपण कोणी बोलत नाही आहे, त्याच्यावर आंदोलन केले जात नाही, उपोषण केले जात नाही का? आयुक्तांच्या तोंड आता मागचं गटरच्या प्रश्नावर एका पोराने आयुक्ताच्या गाडीवर हे टाकलं म्हणून त्यांना हे झाली. साहेब, लोकांच्या घरामध्ये गटरीचं पाणी जातात, सीसू लोकांच्या घरात जातात, त्यावेळेस हे कुठं जातात? मग ह्या गोष्टीवर आपल्यासारखे लोक बोलले जात नाही आहेत. माझी इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे. लेट्स सी. हां, ज्याच्या त्याच्या शक्तीच्या आणि तुल्यबळाच्या जोरावर शेअर वाटप केले, म्हणजे सीट वाटप केलेले. उत्तरची जागा ही काँग्रेसला द्यायची, मोहोळ मंगळवेढा पंढरपूर राष्ट्रवादीला द्यायचं. जिथं दक्षिणनं ठरवलंय की 14 गावांचा उमेदवार आता आम्हाला चालणार नाही, त्या ठिकाणी अशा विषयाचा प्रयोग तुम्ही करताय. तुम्हाला देणारा राजकीय सल्ला चुकीचा आहे, तर तुम्ही घेताय तो निर्णय चुकीचा. एक सगळ्यात महत्त्वाचं, मी निर्णय घेतो हे महत्त्वाचं आहे मतदारसंघासाठी स्पेसिफिक. आणि माझी एक हे आहे की माझं 70% काम हे मतदारसंघात झालेलं आहे. 70% काम हे माझ्या मतदारसंघात झालेलं आहे. फक्त माझ्या विचारसरणीचा एखादा पक्ष मला तिकीट दिलं किंवा त्या विचारसरणीच्या पक्षाची तिकीट मिळाली तर मला 100% ह्या विषयाची परीक्षा घ्यायला मला आवडेल. मी हेच म्हणतो की मतदारसंघाचा कौल असा आहे की आता 14 गावावर आम्ही उमेदवारी निश्चित करणार नाही. 14 गावाचा उमेदवार लक्षात आलं, लक्षात आलं साहेब. ह्याच्यामध्ये असा जर का निर्णय असेल तर तुम्ही निवडलेला पक्ष हा कुठं असं होणार नाही. जे आपण निवडतो तो पक्ष फक्त एका तालुक्यापुरती किंवा 14 गावापुरती मर्यादित नाही आहे. ते विचार महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत. तर 100% 14 गावांचं तर आपण ते कन्वर्ट करूच, पण आपण जो पक्ष निवडू तो पूर्ण राज्यभर त्याची विचारसरणी असेल असा पक्षात आपण 100% 10 तारखेला तुम्हाला घोषणा करेल. येस, 60% भाग हा शहरी भागाचा आहे. स्पेसिफिक काम हे पूर्णपणे ग्रामीण भागावर वर्चस्व आहे. सात थोडंसं शहरी 60% भागामध्ये अनेक जातीचं समीकरण आहे, अनेक जातीचं तो अडचण आहे. तरी देखील तुम्ही ग्रामीण 32 आणि 14 मध्येच अगदी खेळत राहताय.
शहरी भागात साहेब आपण एकदा फिरून यावं. 60% ह्याच्यावर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मला जातीचं राजकारण करायचं नाही, जातीचं समीकरण मला लावायचंच नाही आहे. मला सोलापूर हा माझा डोळ्यासमोर आहे आणि सोलापूरच शेवटपर्यंत राहील. जर जातीच्या आधारावर मला कोणी मतदान करत असेल आणि जातीच्या आधारावर मला कोणी तिकीट देत असेल तर मी आज तुमच्यासमोर घोषणा करतो, मी अशा पक्षाकडून लढणार सुद्धा नाही. आहा, नाही 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 मी एक मिनटं, पुढचे 25 वर्ष ही बिल्डिंग आणि मी आणि हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवायचा. काय मी माझ्या शब्दात आणि आता पुढचा शब्द वापरत नाही, कधी बदल करत नाही. नाही, म्हणजे आमदार झाल्याशिवाय मी या परिसरात जाणार नाही. माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे ही विधानसभामध्ये मी येत्या काही दिवसामध्ये, आज नाही तर उद्या विधिमंडळात तुम्हाला दिसणार. कारण मी प्रत्येकांना सांगतो, माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालेला आहे. एक शेतकरी गरीब कुटुंबातनं आलेला मुलगा, ज्याचे वडील कोळसा विकायचे, ज्याची आई आजही शेतात काम करते, त्यातला असा मी एक चांगल्या 850 पुस्तक वाचलेला माणूस आहे. चांगल्या विचारसरणीचा आहे. माझे विचार खूप वेगळे आहेत आणि मला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या लेवलला मी प्रयत्न करतोच. मी परत रिपीट करतो, माझा जन्मच आमदार होण्यासाठी झाला आहे. मी कुठल्या पद्धती बाय हुक मी आमदार होणार. मला यायचंच नाही आहे सेटिंगमध्ये आणि माझी इच्छा भी नाही आहे सेटिंगमध्ये यायची. सेटिंगमध्ये आल्यानंतर साहेब जनतेची कामं कशी व्हायची. एक काय असतं, तुम्ही ज्या पक्षात असता किंवा तुमचे विचार ज्या दिवशी बदलले जातात त्या दिवशी, आज तुम्ही जातीच्या ह्याच्यावर तुम्ही एका विशिष्ट उमेदवारासाठी सगळ्या विविध पक्षातले लोक एकत्र येत आहे, म्हणजे तुम्ही कट्टर जातीवादी आहात की नाही. तुम्ही गोष्ट मान्य करा ना. तुम्ही या XYZ पक्षामध्ये आहात, तुम्ही माझे सगळे ह्याच्या आहात. म्हणजे आज मला एक हे झालं म्हणून सगळ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या विचाराची तडजोड करणारी हे तडजोड होऊ नये सोलापुरात. पक्षाच्या विचारसरणी आहे ना, काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे, BJPची विचारसरणी वेगळी आहे, प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगळी आहे. मग तुम्हाला त्यांचे विचार पटले म्हणून तुम्ही त्या पक्षात गेलेला आहात. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक विशिष्ट पक्षाचा उमेदवार दिला म्हणून तुम्ही सगळ्या जातीचे लोक एकत्र येतात. ह्याचा अर्थ तुम्ही विचाराशी कॉम्प्रोमाइज करणारे लोक आहेत, त्यातला मी नाही आहे साहेब. इतकं मोठं जर राजकारण करायचं असेल तर तुम्हाला दुसराही पर्याय विधान परिषदेचा आहे, तुम्ही तोही मार्ग चालवू शकता. साहेब, ते माझ्यासाठी आजची एकदम इझी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण हां, मी तेच सांगतोय, तुम्ही आता येताना कुठून आले, पुढच्या दरवाजाने आले का मागच्या दरवाजाने आले? मग तुम्हाला बिल्डिंग चांगली दिसली का हे चांगलं दिसलं? पुढच्या बाजूने आले की सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसतात. कारण ज्यावेळेस तुम्हाला लोकांच्या नाळात, ते तर मी म्हणलं ना, माझा जन्मच त्यासाठी झालेला आहे, मी होणार काय. पण मला सोलापूर जिल्ह्यातल्या अडचणी तुम्हाला सांगतोय ना, ते लोकांपर्यंत पोचू द्या. साहेब, ज्या दिवशी मी विधिमंडळात असेल, प्रत्येक विधिमंडळामध्ये तुम्हाला आज मी शब्द देतो, शब्दात बदल तर तुम्ही लिहून ठेवायचं. सोलापूर 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 हे गाजणार 4 विधिमंडळ, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी लिहून देतो. सोलापूरचे जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही त्यावेळेस मला बोलायला दिलं तरी सोलापूर गाजणार आणि बोलायला नाही दिलं तरी सोलापूर गाजणार. प्रत्येक विधिमंडळामध्ये सोलापूर गाजणार जोपर्यंत सोलापूरचे प्रश्न सुटणार आहेत. साहेब मी रिपीट करतो मी आता अजून तुम्ही ऐकलं नसेल, परत रिपीट करतो. जे पद बारामतीने भुसवलेलं आहे ते पद सोलापूरने भुसवलं. सत्ता होती ना सत्ता. 10 वर्ष सत्ता आहे, 10 वर्ष सत्ता आहे. काय मग सत्ता होती ना, झालं का सांगा ना. मी तुम्हाला असे कितीतरी मतदारसंघ सांगतो सत्ता नसताना डेव्हलप झालेली. आपण पत्रकार परिषदेत बसलो अशा विषयाचं. दक्षिणमध्ये कुठल्या इतर पक्षाच्या साहेब वातावरण तसं आहे, मे बी 100% होईल 100% होईल साहेब. अहो ऐका ना, सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रेझेंट मंत्र्यांना घरी बसवलेलं आहे. तो पक्ष असा आहे शेवटच्या घडीपर्यंत कळून देत नाही काय होणार आहे ते. हे आपण माझ्यापेक्षा जास्त ज्ञात आहात. हां, मी म्हणलं ना, लढायचंच आहे. माझ्या संपर्कात ऑलरेडी 2-3 पक्ष आहेत, पण माझ्या विचारसरणीच्या पक्षाचे मी 100% लढेन. हां, मी गेलोच होतो त्यासाठी ना. आता 11 तारखेला कळेल काय होतं. साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावर आहे की महाविकास आघाडीच्या सीटा कशा अरेंज होतात. एकंदरीत तुम्हाला आता आतील गोष्ट मी बोलणार नव्हतो पण सांगतो की महाविकास आघाडीचे ज्या पक्षाकडनं तिकीट ज्या पक्षाला तो मतदारसंघ सुटणार आहे अशी जी चर्चा आहे, तिथं ज्या पद्धतीनं गर्दी जमा झालेली आहे तिथले पक्षश्रेष्ठीच वैतागलेत त्यांना. त्यामुळे काहीतरी दुसरा डिसिजन घ्यायचा आहे, महाविकास आघाडीचाच विचार आहे. मे बी माझं लक असेल, लेट्स सी.
पुढच्या 5 वर्ष शहरी भागामध्ये काय केलं पाहिजे, ग्रामीण भागामध्ये काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही 4 ब्लॉक केलेले आहेत. एक पहिला पट्टा होडगी, दुसरा मंद्रुप, तिसरा भंडारकवटे आणि चौथा तिर्रे. ह्या भागामध्ये स्पेसिफिक त्या भागातले प्रश्न आणि त्या भागामध्ये रिलेटेड आपण महिलांसाठी काय केलं पाहिजे, युवकांसाठी काय केलं पाहिजे, मोठ्या MIDC न आणता स्मॉल स्केल इंडस्ट्री जे 250 एकरच्या इजी सँक्शन होतात ते कशा केले पाहिजे, रोजगारासाठी काय केले पाहिजे, वैद्यकीय सेवा कशी पुरवली जायची, मग त्यासाठी वेगवेगळे कक्ष कसे असले पाहिजे, ते सगळं चांगली ब्लूप्रिंट आपल्याकडे पुढचे 5 वर्षात तयार आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रेझेंट आमदार व जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांना एकदा 1 to 1 करायला पाहिजे की तुमच्याकडे पुढचे 5 वर्ष विजन काय आहेत ते. येस सर. आणि ते विदाऊट कागद 11 तारखेपर्यंत मी थांबतो. 11 14ला आचारसंहिता आहे, 11 पर्यंत थांबतो. 3 पर्यायचे 3 नावं जरा सांगितले ते बरं होते. जिथल्या जनतेला ज्या अर्थी लोकांनी गाढ पद्धतीने झोपून किंवा आपल्या बँकेच्या, आपल्या पतसंस्थेच्या, कारखान्याच्या नावाखाली ज्या पद्धतीने दाबून ठेवलेलं आहे, अशा जनतेला एकतरी तुतारी वाजून उठवलं जाईल, अन्यथा त्यांच्या बाजूला सिलेंडर फोडून उठवलं जाईल, पण उठवलं जाईल त्यावेळेस. म्हणजे शरद पवार साहेबांना हे दक्षिण विधानसभा जागा तुतारी सोडवण्याची मागणी करणार आहे. मी सांगितलं ना आत्ता की ज्या अर्थी भाऊगर्दी व्हायला लागली आहे की महाविकास आघाडीचा विचार चालला आहे की माझ्या नशिबी कुठेतरी ते पत्ते पडेल. पक्षप्रवेश झालं त्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडे सीट गेली तर तुमची भूमिका काय असणार? मी सांगितलं ना, मी लढणार आहे, एक ठाम आहे. ज्या अर्थी सोलापूरच्या जनतेला डागलं गेलेलं आहे त्यांना तुतारी देऊन वाजवून उठवलं जाईल, अन्यथा सिलेंडर फोडून उठवलं जाईल, पण उठवलं जाईल. ते वेगवेगळ्या टाईपच्या कृषी समितीच्या अंडर सेपरेट बांध झालं पाहिजे. त्यांचं त्या भागातच त्यांचा माल विकला पाहिजे, त्यांना योग्य भाव दिला पाहिजे. काय होतं ते बोलायला खूप सोपं जातं साहेब, इलेक्शनचे मुद्दे असतात, हातात माईक घेतलं, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना हे झालं पाहिजे, पण शेतकऱ्यांचा खराच कोणी वाली नाही आहे. ते शेतकऱ्यांच्या त्या भाजी मार्केट त्या पट्टामध्ये कशी असली पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समिती मंद्रुपच्या ठिकाणी झाल्यानंतर त्याचे ब्रांचेस कसे असले पाहिजे, एकदम कॉर्पोरेट टाईपचे ते आपण प्लॅन केलेले आहेत. नेक्स्ट, शरद पवारांच्या भेटीला तुम्ही गेला होता, नेमकी आतमध्ये काय चर्चा झाली? पूर्ण प्रॉपर 100% राजकीय चर्चा झाली. काय मी ताक मागायला जायचं भांडं मागं ठेवणारा माणूस नाही आहे. पवार साहेब काय म्हणतात? पॉझिटिव्ह आहेत. त्यांचीही भूमिका थोडीशी महाविकास आघाडीपेक्षा वेगळी आहे. लेट्स सी 10 तारखेपर्यंत आपल्याला पिक्चर, आपण ते एवढ्या मोठ्या ह्याच्यावर आपण कमेंट करणं योग्य नाही आहे. 10-11 तारखेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राचा पिक्चर क्लिअर होऊन जाईल. मी तुमच्यामार्फत सर्व दक्षिण सोलापूर मतदारांना सांगू इच्छितो आहे, मी संतोष येऊ पवार, मधरेगावचा रहिवासी, गेल्या कित्येक 5-6 वर्षापासून आपल्या मतदारसंघात तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या बांधापर्यंत, तुमच्या गावापर्यंत पोचलेला आहे, तुमच्या घरापर्यंत पोचलेला आहे. तर ह्या विधानसभेला मी स्वतः इच्छुक आहे विधानसभेसाठी. तर सर्व माझ्या बंधू भगिनींना, माझ्या तांड्यातल्या, वाड्यातल्या, गल्लीतल्या, मोहल्ल्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा हसरा चेहरा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावा आणि तुमचं ज्यावेळेस बटन दाबण्यासाठी जासाल तर माझं नाव आणि हा चेहरा लक्षात ठेवून मला मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.